गेले 3 दिवसापासून आनंद पार्कच्या ज्या रहिवाशांची जी अवस्था बघली, त्यांनी हे ठरवून ठेवलेलं की आमची मनीष जोशीने शुक्रवारी त्यांना सांगून ठेवलेलं की आम्ही सोमवारी घरं तोडायला येणार. तर रहिवाशांनी सगळ्यांनी जवळजवळ 150 कुटुंब इथे राहतात. 150 कुटुंबांनी सगळ्यांनी ठरवून ठेवलं की जर आमची राहती घरं गेल्या 18 वर्षापासून आम्ही इथे राहतो, तर 18 वर्षापासूनची जर घरं आमच्या डोळ्यासमोर जर तोडत असतील तर आम्हाला जगण्याचा काय अधिकार आहे? आम्ही कशासाठी इथे जगायचं? आमच्या डोळ्यासमोर आमची घरं तुटली जाणार आहेत. त्यांनी सगळ्या रहिवाशी म्हणून ठरवलं की आम्ही ते आत्मदहन करणार. काही लोक बोलली, जेंट्स असतील ते बोलले आम्ही सरळ फास लावून घेणार. फास लटकून ठेवलेलं महापालिकेची प्रशासन, अतिक्रमण विभागाचं प्रशासन आलं की आम्ही फास लावून घेणार. आणि महिलांनी बोललं आम्ही पेट्रोल टाकून आग लावून घेणार. आम्ही जगायचं कशासाठी? आमची जर राहती घरं तुटत असतील जगायची कशासाठी? रहिवाशांचं म्हणणं तरी तुम्ही ऐकून घ्या की जे रहिवाशी गेले 18 वर्ष इथे राहतात की त्यांचं म्हणणं काय? त्याची चूक झाली का दिव्यात राहायला आले? त्यांचं म्हणणं तर ऐकून घ्या. महापालिका प्रशासन त्यांचं म्हणणंच ऐकून घ्यायला तयार नाही. फक्त एक सांगणार हायकोर्टाची आदेश आहे हायकोर्टाची. ठीक आहे, पण त्यांना त्यांची बाजू मांडण्याला काय वेळ कालावधी तर द्या तुम्ही. असं काहीच करणार नाही. मनमानी हे ठाणे महापालिकेचं प्रशासन आहे, हे मुजोर प्रशासन आहे. आणि हे मुजोर प्रशासन आहे दिव्याच्या लोकांना वेठीस धरतं. त्यांना मनाला वाटेल तिथे इनलिगल अनधिकृत बांधकाम म्हणून ते तोडायला. आज या 120 कुटुंबात जवळजवळ 150 कुटुंबांनी करायचं काय? त्याचं उत्तर आहे का त्यांच्याकडे? 150 कुटुंबाने आज 10वी 12वीची परीक्षा चालू आहे. महापालिका कमीत कमी हा माणुसकीचा दृष्टिकोन तरी ठेवायला पाहिजे की 10वी 12वीच्या ज्या परीक्षा चालू आहेत लोक अभ्यास करणार का? त्यांची घरं वाचवणार का? ते आंदोलन करणार? नाही, ही अशी मुजोर महापालिका त्यांना मनाला वाटते. त्यासाठी आनंद पार्कच्या सगळ्या रहिवाशांची जी ताकद आहे त्यांनी जे प्रशासनाला दाखवलं आणि आज त्यांच्या मदतीला संपूर्ण दिवेकर धावून आले. ही दिवेकरांची आजची ताकद आहे. ही ताकद महापालिकेने ओळखायला पाहिजे. आणि याच्या पुढे जर हे अशा प्रकारचं जर त्यांनी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना खूप मोठ्या प्रसंगाला तोंड द्यावं लागेल. आणि आजची परिस्थिती हे जे मनीष जोशी वगैरे यांना तिथे आज ठाण्याचं आपले पालघरचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे वनमंत्री एकनाथ नाईक गणेश नाईक साहेब आणि आमचे ठाणे जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष संजय वाघुळे साहेब आणि पदवीधर कोकण मतदारसंघाचे निरंजन डावकर साहेब, ठाण्याचे आमदार साहेब केळकर साहेब यांनी इतकं म्हणजे हा प्रश्न नाईक साहेबांच्या जनता दरबारमध्ये मांडून धरला की दिव्याच्या रहिवाशांना त्यांचं म्हणणं ऐकण्यासाठी कालावधी मिळालाच पाहिजे. त्या तिथून आपले नाईक साहेबांनी मंत्री असूनसुद्धा त्यांनी तिथे सांगितलं की दिव्याच्या रहिवाशांची बाजू मांडण्यासाठी त्यांना 5 ते 6 दिवसाचा वेळ मिळालाच पाहिजे. त्यामुळे आज त्यांनी आणि दिवेकरांची ताकद बघून महापालिका बरोबर त्यांनी शांत झाली आणि परत खरोखर पालिका प्रशासन एखाद्या हिटलरशाहीप्रमाणे प्रशासन आजपर्यंत दिवेकराला सावत्रपणाची वागणूक देऊन वागत आलेलं आहे. आज आमचे मित्रपक्षाचे असलेले सचिनजी भोईर साहेब, त्यानंतर विजयजी भोईर साहेब या ठाण्यामध्ये जनता दरबार येथे जाऊन गणेशजी नाईक साहेब यांना तिथं आनंद पार्कमधील रहिवाशांचे प्रश्न मांडून इथल्या प्रशासनाला धारेवर धरलेला आहे. खरं तर मी सर्व दिव्यातील राजकीय पक्षांचे आभारच मानतो आणि आनंद पार्कमधील रहिवाशांचेही आभार मानतो की त्यांनी हिटलरशाहीसारख्या असलेल्या प्रशासनाला आज पुन्हा एकदा माघारी फिरवून लावलेला आहे. खरं तर मनीष जोशी साहेब यांना तर मानवता नाहीच आहे मुळात. कारण की 10वी 12वीचे पेपर चालू असताना जाणून बुजून इथल्या पोरांचं शैक्षणिक नुकसान करण्याच्या दृष्टीने सुद्धा मनीष जोशी साहेब असा निर्णय घेत आहे की आज त्यांना परीक्षेच्या कार्यकाळात रस्त्यावर आणत आहे. खरं तर त्यांना मानवतेची त्यांच्याकडनं अपेक्षा करणं चुकीचं आहे. परंतु दिवेकर सर्वांनी खरं तर जागृत झालं पाहिजे. आज हे लोक जात्यात आहे, आपण सुपात आहोत, परंतु आपणही कधी जात्यात येऊ हे मनीष जोशी साहेब कधी आपल्याला जात्यात आणतील सांगता येत नाही. म्हणून सर्व दिवेकरांनी जागृत राहावं. सर्व पक्ष संघटना तर आपल्या पाठीशी आहेतच.
मित्रपक्षाचे आमचे भारतीय जनता पक्षाचे सचिनजी भोईर साहेब, विजयजी भोईर साहेब हे पाठपुरावा करत आहे, इतरही पक्ष पाठपुरावा करत आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनेही आज आम्ही तुमच्या सर्वांच्या सोबत आहोत याचं आश्वासन देतो व इथंच थांबतो.